नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सिडको लॉटरी म्हणजे सिडकोहोम्स.com या पोर्टलवर जर गेला तर आता इथं नवीन एक पॉपअप येत आहे की करार नोंदणी चालू झाली आहे आणि त्यासाठी 45 स्लॉट्स हे डेली अतिरिक्त उपलब्ध राहणार आहेत. 10 एप्रिलपासून हे अतिरिक्त 45 स्लॉट्स हे उपलब्ध राहणार आहेत. तर नक्की हा काय प्रकार आहे याबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. आपण सिडकोची माहिती देणारे तसेच नवनवीन अपडेट देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन खूप सारे सिडकोचे महत्त्वाचे व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की करार नोंदणी ही चालू झाली आहे आणि 45 अतिरिक्त स्लॉट हे उपलब्ध आहेत असं सिडकोकडून एक पॉपअप येत आहे. तर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता करार नोंदणीसाठी 10 एप्रिलपासून दररोज 45 अतिरिक्त स्लॉट्स उपलब्ध होतील. 9 एप्रिल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत नोंदणीसाठी बुकिंग सुरू असेल. तर याबद्दल मी सिडकोशी चर्चा केली. खूप सारे लोकांच्या कमेंट्स होते, खूप सारे अर्जदार विचारत होते की नक्की हा काय प्रकार आहे आणि कोणासाठी आहे. तर याबद्दल मी सिडकोशी चर्चा केली आज. तर त्यांच्याकडून असं समजलं की ही जी अपडेट आहे म्हणजे जी करार नोंदणी आहे ती तळोजा सेक्टर 28 आणि उलवे बामणडोंगरी या 2 लोकेशनसाठी आहे. या 2 लोकेशनसाठी जी करार नोंदणीची प्रोसेस ही चालू झाली आहे आणि त्यासाठी दररोज 45 अतिरिक्त स्लॉट्स हे राहणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी आता सर्व प्रोसेस झाली आहे, तिथला OC पण आलेला आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी करार नोंदणी चालू झाली आहे असं त्यांच्याकडून अपडेट ही आलेली आहे. म्हणजेच तळोजा सेक्टर 28 आणि उलवे बामणडोंगरी या ठिकाणी ज्या लोकांना घरं लागली होती जुन्या लॉटरीमध्ये, डिसेंबर 2025च्या लॉटरीमध्ये नाही, तर जी जुनी लॉटरी होती 2024ची त्यामध्ये ज्या लोकांना तळोजा सेक्टर 28 आणि उलवे बामणडोंगरी या ठिकाणी घरं लागली होती त्या लोकांसाठी ही करार नोंदणी प्रोसेस चालू झाली आहे. सिडकोकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणचे हप्ते पूर्ण भरून झाले आहेत आणि आता स्टेप बाय स्टेप आता ते या करार नोंदणीच्या प्रोसेसवर आलेले आहेत. या ठिकाणी सिडको आणि अर्जदार या दोघांमध्ये करार होणार आहे आणि त्यानंतर मग पुढं पोझिशनची प्रोसेस ही कंटिन्यू होणार आहे. तर मला मिळालेली माहिती ही एवढीच आहे. जर कोण तळोजा सेक्टर 28चा जर कोणी अर्जदार असेल किंवा उलवे बामणडोंगरीचा कोणी जर अर्जदार असेल आणि त्याच्याकडे जर काही अपडेट असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. याचा नक्कीच फायदा आपल्या बाकी अर्जदारांना होईल. कारण 2024मध्ये जी लॉटरी निघाली होती त्यामध्ये आता ही फक्त सुरुवात आहे. तळोजा 28 आणि उलवे बामणडोंगरी अजून आपले खूप सारे अर्जदार आहेत जे दुसऱ्या लोकेशनला ज्यांना घरं लागली आहेत. त्यांना नक्कीच तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. करार नोंदणीसाठी कशी प्रोसेस आहे किंवा नक्कीच ही जी अपडेट आहे ती खरी आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये काही अजून जर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. म्हणजे बाकी अर्जदारांना नक्कीच त्यांचं करार नोंदणी करताना फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की जी सोडत होणार आहे डिसेंबर 2025ची त्याची प्रोसेस कशी असणार आहे आणि घरांचं अलॉटमेंट कसं होतं याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू सो मच.